नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई म्हणजेच मुंबई विद्यापीठाच्या SYBA इकॉनॉमिक्स या विषयातील बँकिंग इन इंडिया यालाच आपण भारतातील बँकिंग पेपर 1 याचा आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यासक्रम आहे हा मुंबई विद्यापीठाकडून इंग्लिशमध्ये दिला गेलेला आहे आणि त्याचं मी या ठिकाणी मराठीमध्ये रूपांतर केलेलं आहे. आपलं पहिलं मॉडेल आहे भारतीय बँकिंग व्यवस्थेचा परिचय. यामध्ये आपण अभ्यासणार आहोत बँकेची संकल्पना आणि भारतीय बँकिंग व्यवस्थेचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपला भारतातील बँकांची रचना आणि त्यांचे प्रकार, म्हणजे भारतामधील बँका ज्या आहेत त्यांची रचना काय, त्यांचे प्रकार काय ते आपण अभ्यासणार आहोत. आणि मग त्यासाठी आपल्याला व्यापारी बँकेचा अभ्यास करायचा आहे, विदेशी बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँक, सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतसंस्था याचा आपण अभ्यास करणार आहोत. तिसरा मुद्दा आहे आपला नाबार्ड. आता ही नाबार्ड आहे ही सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक आहे. आता या सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक म्हणजे नाबार्ड याचं कार्य पाहणार आहोत, याचे धोरणे आपण अभ्यासणार आहोत. आता मुद्दा आपला चौथा बघा, भारतातील बँकिंग नियमन. नेक्स्ट आहे बिगर बँकिंग वित्तीय संस्था, ज्यालाच आपण नॉन बँकिंग फायनान्स म्हणतो. त्याचा आपण अर्थ, प्रकार, वाढ आणि नियमन अभ्यासणार आहोत. आता विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, यामध्ये पेपरमध्ये वारंवार म्हणजे हा सिलेबस जेव्हा येतो तेव्हा त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हा नाबार्डवर विचारला गेलेला आहे. नाबार्ड हा प्रश्न फार IMP आहे, तुम्ही तो अभ्यास करायचाच आहे. त्यानंतर बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या याचा देखील अभ्यास करा, हे देखील IMP आहे. अशा प्रकारे हा मॉडेल 1 आहे आणि ह्या मॉडेल 1मध्ये आता आपण अभ्यासक्रम काय दिलेला ते आपण अभ्यासला आहे. आता वळूया आपण मॉडेल क्रमांक 2कडे. यामध्ये मध्यवर्ती बँकेची संकल्पना, मध्यवर्ती बँकेचे कार्य, आता त्या कार्यामध्ये आपल्याला पारंपरिक कार्य आणि आधुनिक कार्य देखील अभ्यासायचं आहे. नेक्स्ट आहे आपला चलनविषयक धोरणाची संकल्पना आणि उद्दिष्टे काय आहेत, चलनविषयक धोरणाची साधने काय आहेत, चलनविषयक धोरणाची रचना काय आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि त्यानंतर भारताच्या विशेष संदर्भात चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी याचा अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता यामध्ये तुम्ही विचाराल की सगळ्यात जास्त IMP काय आहे, तर चलनविषयक धोरणाचे साधने आणि मध्यवर्ती बँकांची पारंपरिक आणि आधुनिक कार्य हे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत. तर याचा अभ्यास तुम्ही खूप छान पद्धतीने करा. आता लक्षात घ्या, आता आपला जो हा विषय आहे भारतातील बँकिंग, तर यामध्ये तर फक्त तुम्हाला 2च मॉडेल आहेत, कारण की हा क्रेडिट 2चा विषय आहे आणि तुमचा सिलेबस हा एवढाच आहे. सिलेबस मुलांना लिहून घ्या वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.